आशा काढून टाकावी लागते, विरक्त राहावं लागतं, तर तुम्ही संन्यासी आहेत. तुम्ही असे संन्यास बायको केली तुम्ही आणि संन्यासी म्हणता, संन्यास घ्यायला जमणार नाही. संन्यासी होणं एवढं सोपं नाही. मीपणा, माझेपणा हे सगळं विसरावं लागतं तिथं. हो, विसरावं लागतं तिथं. कशाचाच विचार करता येत नाही, त्याला संन्यासी म्हणतात, त्याला साधू म्हणतात. विठ्ठलपंतांनी म्हणावा, अगं मला संन्यास घ्या वाटतोय, असं करू नको, मला संन्यास घेऊ दे. नाही जमणार, माझ्याकडे लक्ष द्या, नाही जमणार तुम्हाला संन्यास घ्यायला. काय दुसरं काहीतरी करा, संन्यास नाही. एके दिवशी मन विरक्तच झालं, नकोच म्हणले. आता बघा, प्रपंच आणि संन्यास या दोन गोष्टी भिन्न आहेत. लक्षात ठेवा. माऊलीला त्रास जो झाला ना, तो याच गोष्टीमुळे झालेला आहे. नाही तर सामान्यासारखी माऊली जगले असते, विठ्ठलपंत सामान्यासारखे राहिले असते तर माऊलीला त्रास झाला नसता. माऊलीला त्रास याच गोष्टीमुळे झाला आहे की माऊलीचे वडील अगोदर संसारिक, बरोबर आहे की नाही, संसारिक, आणि संसाराच्या नंतर त्यांनी संन्यास घेतला. म्हणून संन्यासाची पोरं म्हणून त्यांना हिनवलं जायचं. शब्द खूप छोटा आहे, संन्यासाची मुलं. आपल्या अलीकडला शब्द सांगू का, बाळाचे बाप ब्रह्मचारी. लक्ष द्यायला लागलं का नाही? असं कसं शक्य आहे? संन्यासाची मुलं आहे ती, त्याच्यामुळं आणि माऊलीला जास्त त्रास झाला. थोडं लक्ष द्या म्हणजे लक्षात येऊन जाईल. प्रपंच कसा आहे? प्रपंच हा विषय वेगळा आहे. आता प्रपंच मी करू नये, इथं बसलेले सगळे हे प्रपंच करू नये, हा अक्षय पंचा सोडला तर, बरोबर आहे का नाही? याचं नाही अजून. नाही तर आपण प्रपंच करू नये सगळे. तुम्ही ऐकणारे सुद्धा प्रपंच करू नये. प्रपंच आपल्याला माहिती, प्रपंचामध्ये किती दुःख आहे माहिती. अहो, एवढी लागलेली कथा आपल्याला टी व्ही समोर बसून ऐकायला सुद्धा सुट्टी देत नाही. प्रपंच मोठा आवाज करून आपण कामं करून ऐकत असतो, बरोबर आहे का नाही? सांगा. कामं चालू असते तर आपल्याला ऐकायला सुरू असतं. जरा आपल्याला असलं काही विषयाला घेऊन बघा त्यात, मग आपलंच आहे हे, असं येऊन बघा त्यात. लक्षात आलं का नाही? बघा, पण तुमचे कामं बी करा. लक्षात आलं का नाही? मोठा आवाज करा थोडासा आणि किचनमध्ये बसून काय ऐकणार, पण रोज ऐकत जा, एवढंच आहे. 7:30ला बरोबर लावी जा, 9:30ला बंद करी जा. दुसरं काही बघा जाऊ नका. पुन्हा संध्याकाळी 6लाच लावायचं, पुन्हा मन मंदिराला लागते. लक्षात आलं का नाही? बघा इकडं लक्ष द्या. माझा विषय एवढाच आहे, माझा मुद्दा एवढाच आहे. प्रपंच हा वेगळा विषय आणि संन्यास हा वेगळा विषय. प्रपंच हा दुःख देणार आहे आणि ओरिजिनल संन्यास असला तर तो आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देणार आहे, देवापर्यंत मनुष्याला पोस्ट करणार आहे. प्रपंचामध्ये तुम्ही कितीही रमलात, कितीही केलं तरी शेवटी त्याचं उत्तर एकच येणार आहे, त्याची फलप्राप्ती एकच आहे, पदरात पडणार आहे ते दुःख. पदरात काय पडणार आहे काकू? दुःख पडणार आहे. दुसरं तर काही पदरात पडणारच नाही ना, दुःखच पदरात पडणार आहे. आणि संन्यास ही जीवन असं आहे महाराज की ब्रह्मचारी पदे घोकावी अक्षरे. संन्यासाश्रमात, ब्रह्मचारी आश्रमामध्ये घोकावी अक्षरे, चिंतन करायचं, नामस्मरण करायचं, बरोबर आहे का नाही? मस्तपैकी आपल्या मस्तीत जगणं, त्याचं नाव संन्यासी. अजून सोपं करू का? सोपं बोलण्यासाठी, कुणाचं बंधनच नाही, झोप आली की तिथं झोपायचं, कुणी उठ म्हणण्याची सुद्धा ज्याला त्याच्यात हिंमत नाही, त्याचं नाव संन्यासी. संन्यासी आता झोपला एखाद्या ठिकाणी, कोण उठ म्हणते त्याला? सांगा बरं, काय संबंध आहे? काय संबंध आहे सांगा ना. आगे पिछे कोई नाही, मागं ना पुढं फुफुटा उडं, काय संबंध आहे कुणाचं सांगा. जवळ आता आमचे गुरुजी संन्यासी आहेत, आमचे गुरुजी ब्रह्मचारी आहेत. आमचे गुरुजी झोपले तर उठवायची हिंमत नाही त्यांना झोप येईन तेव्हा झोपत येत, त्यांना जाग येईन तेव्हा उठत येत, त्यांना वाटलं आता जेवण करायचं तर करतेत, त्यांचा मूड नसला तर जेवत बी नाही. ते किती बी चांगला स्वयंपाक असू द्या, त्यांचा मूड नसला असे हात लावते, त्यांनी माघार येते ना, आता जेवायचं नाही, काय नाही. म्हणलं गुरुजी असं कसं? आम्ही संन्यासीत मूडवर आहे म्हणले. जेव्हा पोट म्हणेन काहीतरी द्या तेव्हाच द्यायचं, तोवर द्यायचंच नाही. विनाकारण चरत बसायचं नाही, मशिवणी. लक्षात आलं का नाही माझं बोलणं? काही विनाकारण खात राहतात. जेव्हा भूक लागन तेव्हा खाल्लं ना ते पचत आहे. लक्षात यायला लागलं का नाही? भूक लागन तेव्हा खाल्लं पाहिजे. गरज नसताना खाल्लेलं अन्न विष असतं. गरज नसताना खाल्लेलं अन्न काय असतं? विष असतं. ते दुःख देतं ना. तसं प्रपंच गरज नसताना वाढवतो आपण. प्रपंच गरज, संन्यास आणि प्रपंच यातला भेद मी करतोय. प्रपंच विनाकारण वाढवतो. बरं, थोड्या ह्याच्यामध्ये बी सुखी राहू शकतं का नाही माणूस, पण अपेक्षा जिथं वाढल्या जातात त्याचं नाव प्रपंच आहे आणि अपेक्षा जिथं संपल्या जातात त्याचं नाव संन्यास. आलं का नाही? प्रपंचात अपेक्षा कशा राहतात? बोला की आता, का मठावरच्याच आहे सगळ्या? बोला की. प्रपंचात अपेक्षा वाढत चालतात, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. छोटं पत्राचं घर आहे, घर झालं, आता नाही जास्त गरमी व्हायली, आता थोडं
स्लॅब पाहिजे, स्लॅब, बरोबर आहे की नाही? स्लॅबचं घर आता बरं वाटायला लागलंय, लईच ऊन पडलं. एसी पाहिजे, एसी, बरोबर आहे की नाही? एसी, कूलर पाहिजे, फ्रीज पाहिजे, वॉशिंग मशीन पाहिजे. वाढत जातं, वाढत. एक बाई घरातल्या 15 माणसाचं धुणं धुत होती का नाही सांगा? 15 माणसं. तुम्ही धुणं धुतलेलं नाही? हां, धुतलेलं आहे का नाही? धुतलेलं आहे तुम्ही 15 माणसाचं. आता काही नाही, नवऱ्याचे कपडे धोब्याकड, बरोबर आहे का नाही? लेकराचे 2 बाळूते आणि हिची 1 साडी, त्याच्यासाठी वॉशिंग मशीन, नाही तर कपड्याला बाई. आणि पुन्हा म्हणायचं मग कंबरच गेली, गुडघेच गेले, मग फलानच गेलं, मग बिस्तानच गेलं, चाळे दुखायला लागलेत. आता बसून खायलीस तरी तू हे चाळे कसे दुखायलेत ग यमना, कसे दुखायलेत कसे तू हे निसते? तू काहीच करेना. तू पहाटे 10ला उठायलीस, पहाटे 10ला उठायला लागलीस तू, तरी तू हे चाळे दुखायला लागले. ह्या खुरपाय नाही पाहिजे त्या मुंबई पुण्याच्या काही, बरोबर आहे का नाही? हां, ह्याचे चाळे दुखत आहेत म्हणतात ना, कमरात दुखेले, गुडघेच गेले, चाळे दुखायला लागलेत. 50-60 वर्षाच्या बाईनं म्हणू द्या हो, 25 आणि 30 वर्षाच्या पोरी 10 वाजता उठत आहेत का नाही? हां, ह्या नीट खुरपाय नाही पाहिजेत बांधावर, लक्षात आलं का नाही? हां, मग ते लेवलमध्ये चाळे, मनका, कमरा लेवलमध्ये येत्या जरा ह्यांच्या, लक्षात आलं? नाही तर 2 म्हशी द्यायला पाहिजे, ह्या 2 म्हशी चारून आणायच्या, ह्या 2 म्हशीन तू तिसरी, म्हणजे हां हे म्हणजे माझा उद्देश त्या 2 म्हशी तो तिसरी न चारून आणायच्या, लक्षात आलं का नाही? असलं काम लावलं तर काहीतरी होईल ना. हेच दुखायलं आणि तेच दुखायलं. खेड्यापाड्यात या, डोंगरात या, कुठं उंच असं डोंगलावर यायचं, डोंगलावर असं डोंगलावला गेला का तुम्ही कधी? डोंगलावर, हां, डोंगरावर असं हिलो गवत मस्तपैकी डोंगरावर यायचं, तिथली मजा वेगळीच आहे. डोंगरावरची सांगा ना, तो आनंद वेगळाच आहे, ते निसर्ग वेगळंच आहे, बरोबर आहे का नाही? आता माझ्याकडे लक्ष द्या. प्रपंच दुःख देतो, प्रपंच समाधान देत नाही. आत्मज्ञान प्रपंचानं नाही, आत्मज्ञान संन्याशानं मिळणार आहे. जिथं कोणी आपल्याला विचारू शकत नाही ते संन्यासी जीवन आहे. भजन आहे का भजन, कीर्तन आहे का कीर्तन, बाकी काही घेणं नाही देणं नाही. आपल्याला जे करायचं आहे ते आपल्या मस्तीत, आणि आपण आपल्या मनानं जगूच शकत नाही, त्याचं नाव प्रपंच आहे. कुणी बी म्हणायचा माझ्या मनावर असते, तुझ्या मनावर काही नसते, तुझ्या मनावर कुठं काय असते सांग बरं? हां, काही नसते. घरातली चिमणी जर बोलली तर पुन्हा तुला काही करता येत नाही. एवढा बी कावळा असला तरी चिमणीच्या पुढं काय करतो कावळा सांगा ना? हां, काही उपयोग होत नाही तिथं. तुम्ही किती बी प्लॅनिंग करा, कसलं बी प्लॅनिंग करा, बायको जर म्हणली ना नाही जमत, संसारिक जीवन आहे. बरं, ह्याच्यात अजून एक अडचण अशी आहे, तुम्ही म्हणता मग आपल्या मनावर नाही हो, प्रपंच चालवायचं म्हणल्यावर कधी मुलांचं ऐकावं लागतं, कधी पत्नीचं ऐकावं लागतं, कधी पतीचं ऐकावं लागतं. या सगळ्याला घेऊन चालणं त्याचं नाव प्रपंच आहे. प्रपंच बी समाधान देईल, पण सगळ्याला घेऊन चाललं पाहिजे, सगळ्या सोबत गेलं पाहिजे. आपले स्वतःचे एकट्याचे विचार मांडायचे नसतात, आणि आपले एकट्याचे विचार जर मांडायचे असतील तर त्याचं संन्यासी जीवन आहे. आता आलं आपल्या मुद्द्यावर. विठ्ठलपंतांना सारखं वाटत होतं हो, विठ्ठलपंतांना मला संन्यास घ्यायचा आहे, पण घरात बायको आहे ना, बायकोचा आदेश आल्याशिवाय आपण संन्यास घेऊ शकतो का? बोला, चला, घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. ती जर म्हणली तरच, बरोबर आहे का नाही? अहो, भाजी आणायची असली तर आपल्याला विचारावं लागते कोणती आणून, विचारावं लागतंय, बरोबर आहे का नाही? आणि माणसं म्हणते आम्ही रिटायर झालो तर आपल्याला आता काहीच काम नाही. रिटायरवाले जेवढे काम आहेत तेवढे नोकरीवालेले नाहीत. हां, रिटायरवाले लई कामं, रिटायरवाले लई कामं म्हणते नुसतं आम्हाला काही काम नाही. लेकरं शाळेत नेऊन घालायचं ह्यांच्याच वाट्याला, 4:30 वाजता घेऊन यायचं ह्यांच्याच नशिबाला, बरोबर आहे का नाही? येता भाजीपाला घेऊन यायचा ह्यांच्याच वाट्याला. काही एवढे भाग्यवान आहेत, आणलेली भाजी चिरून द्यायचं बी ह्यांच्याच नशिबाला आहे. लय भाग्यवान आहे ते, असे काही लय भाग्यवान आहेत. आणि काय नाही, तुम्ही म्हणता आम्ही रिटायर झालो. तुम्ही रिटायर झाला नाहीत, काय नाही. तुम्ही नोकरीहून रिटायर झालात आणि प्रपंचामध्ये अडकलेत का नाही सांगा बरं महाराज? मग हा प्रपंच आजपर्यंत कुणाला सुख दिलं नाही, तिथं तुम्हाला सुख समाधान प्रपंच देऊ शकत नाही, कारण त्याचं मूळ दुःखाचं आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडे आहे हा संसार, दुःख बांधवडे आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, करिता बरोबरी दुरावसी दूरी, करिता बरोबरी दुरावसी दूरी, करिता बरोबरी
दुरावसी दोरी करता बरोबरे दुरावरची दोरी करता बरोबरे दुरावरची दोरी करता बरोबरे दुरावरची दोरी. वा किती गोड आहे हो, किती सुंदर आहे हो. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ. ज्याचं मूळ दुःखाचं आहे ना तो संसार तुम्हाला कधी समाधान देणार नाही, तो संसार तुम्हाला कधी सुख देणार नाही. प्रपंचानं सुख द्यावं, संसारानं सुख द्यावं ही अपेक्षा तुम्ही ठेवायची नाही. अपेक्षा ठेवायचीच नाही. अपेक्षावर जगायला लावतो त्याचं नाव प्रपंच आहे. अपेक्षावरच जगवतो प्रपंच. अपेक्षावर काही नसतं त्याच्याकडे, नुसतं सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाशीन पावला माया वेष्टीला जीव माझा. आशेवर जन्म जातो, आशेवर. हे झालं की सुख, ते झालं की सुख, हे झालं की सुख, ते झालं की सुख. जिथं सुखाचा विचार केला जात नाही. ही रुक्मिणी माता सांगते विठ्ठलपंतांना, लक्ष द्या, आपलं पिक्चर भाग इकडे तिकडे जाऊ नका विषय. रुक्मिणी माता सांगते जिथं सुखाचा विचार सुद्धा गुरु महाराज केला जात नाही त्या प्रपंचामध्ये अडकलेली माणसे तुम्ही, त्या संसारात अडकलेली माणसे तुम्ही. आणि तुम्हाला कसं समाधान मिळेल सांगा ना, कसं सुख मिळेल सांगा ना. अजिबात नाही. तुम्ही संन्यास घेऊ शकत नाही. पण एवढं जरी समजावून सांगितलं तरी डोक्यातलं मात्र जात नव्हतं. बरं, रुक्मिणीला धडधड दिसत होतं आपलं मरण, बरोबर आहे का नाही. आणि यांनी संन्यास घेतला तर आपल्याला मरण्याशिवाय पर्याय नाही. काय करावा, नवरा नसेल तर जगणं कसं असतंय. नवरा मेलेला बाईला विचारा तुम्ही. ज्या बाईचा नवरा गेला ना त्या बाईला विचारा बिना नवऱ्याचं जगणं कसं असतं ते. अर्ध्या आयुष्यात अर्ध्यावर रस्त्यावर जर सोडून नवरा गेला तर महाराज क्षणोक्षणाला त्या नवऱ्याची आठवण येत असते. तो पेदारा असू द्या, तो खाणारा असू द्या, तो कसाही असू द्या, पण कसंही असू द्या. बऱ्याच बायकांचं दुर्दैव हे जिवंतपणे नवऱ्याला खूप वाईट बोलतात, खूप शिव्या देतात, खूप खाली पावरी बोलतात. अरे बाबा, स्त्री जातीनं नवऱ्याचा आदर केला पाहिजे. आपला नवरा जसा असेल तसा. ज्या दिवशी तुमचा नवरा निघून जाईल ना त्या दिवशी तुम्हाला कळेल की खरे गड्या कसा तरी होता पण जीवनात नवरा पाहिजे. कुंकवाला कोणीतरी धनी पाहिजे ना. ज्या दिवशी तुमचा नवरा मेला ही बातमी कळाली त्या दिवशी तुमच्या जवळचेच माणसं मंगळसूत्र तोडतात आणि कुंकू पुसून टाकतात ना त्या दिवशी तुमचं जीवन उघड्यावर आलेलं असतं. खरं सांगू आई, ज्या बाईला नवरा नाही ती बाई जिवंत आहे पण जिवंत असून मेल्यासारखी असते. तिचं जगणं वाईट असतं. तिनं कितीही चांगलं वागू द्या लोक तिला नावच ठेवतात. म्हणून मी हमेशा सांगत असतो आपल्या नवऱ्याला जपा, आपल्या नवऱ्याची काळजी घ्या. नवरा निघून गेल्याच्या नंतर ओरडून काही उपयोग होणार नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत किंमत कळत नाही आणि गेल्याच्या नंतर, वेळ निघून गेल्याच्या नंतर कळतं तुम्हाला. जरा जपा. वेळ निघून गेल्यावर तुम्हाला नवऱ्याची किंमत कळेल. जग लई वाईट आहे, जगणं कठीण होऊन जातं तुम्हाला. आणि मराव वाटत नाही. मराव कोणाला वाटतं का सांगा बरं. कोणाला मराव वाटत नाही. मरणं अरे मरा हा बोल न सहाती. माऊली म्हणतात मेल्या मर असं जर म्हणलं ना तरी बी सहन होत नाही. नुसतं मर म्हणलं तर सहन होत नाही. तिथं कसं होईल बरं. आम्ही दृष्टांत सांगत असतो, हमेशा दृष्टांत सांगत असतो. इकडं असा मुळी, सरपणाची मुळी कळती ना तुम्हाला. सरपणाची मुळी डोक्यावर घेतली, त्याचा धंदाच होता मुळीनीची. लाकूड मुळी विक्या होता. जायचा बीडमध्ये जायचा, मुळ्या विकायचा, पुन्हा डोंगरावर जायचा, मुळे आणायचा, पुन्हा विकायचा, मुळे आणायचा. कंटाळा आला शेवटी कामाचा कंटाळाच येतो की हो, बरोबर आहे का नाही. कुठलं बी काम असू द्या. आता बरेच लोक आम्हाला म्हणते तुमचं बरं आहे बाबा, आमचं बरं आहे, पण खरं आहे का सांगा ना, बरोबर आहे का नाही. 12 तासातले 8 तास लोकात असतो, 2 तास प्रवासात असतो, 2 तास घरी असतो आम्ही. सोपं नाही ना, कुठलं सोपं नाही. नोकरीला वाटतं आमचं बरं आहे, आम्हाला वाटतं तुमचं बरं आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया घर वैरागी. सगळे दुःखीच आहेत ना. सुखी कोण आहे सांगा बरं महाराज. कोणी सुखी होणार नाही आणि सुखी होऊ बी शकत नाही ना. लक्षात येते का माझं बोलणं. सुखी होऊ कारण प्रपंचातली माणसं आहेत आपण, आहेत का नाही सांगा. आणि मग ते मुळी विक्या होता ना, ते सांगू लागलो ना. मुळी विक्या त्याला कंटाळा आला, अशी मुळी खाली टिकली. ए म्हणला, ए यमा कुठं बसलास म्हणला, एकदान घेऊन जा म्हणला. जगण्याचा कंटाळा आला. ते कल्पवृक्षाचं झाड होतं, म्हणजे इच्छा केली की लगेच ती प्रगट होत होतं. लगेच यम तिथं आला. म्हणला बोला महाराज बोला. हाक मारली होती म्हणा मला. म्हणले कोण आहेस तू. म्हणले मी यम आहे, यम.
कशाला आला तुम्ही बोलिले ना यमा कुठं बसला आज मी चिठ्ठी कुठं हरपली तू चिठ्ठी काढून आलो म्हणला बरोबर आहे म्हणले बरोबर आहे हाक मारली होती कशाला हे उचलून द्या कोण नव्हतं ना म्हणले उचलून द्या मला इथं माणूस कळलं का माझी गोष्ट कळाली का नाही माणूस उचलून द्यायलाच कोण नव्हतं मला एवढं उचलून द्या मला मग उचलून द्यायला तुम्हाला बोलविलं आणि अगोदर काय मला ये आणि मग चिठ्ठी कुठं हरपली आणि मग फलानं कुठं झालं आणि मग बिस्तानं कुठं झालं नाही मरा वाटत कुणाला नाही मरा वाटत माणसं पाशी घेऊन मरतेत ते अंदाज घ्यायला जातात गप्पून चमकत आहे लक्ष द्यायला लागलं का नाही जातात मरून कुणालाच मरावं वाटत नाही रुक्मिणीनं सांगितलं मालक तुम्ही जर संन्यास घेतला तर आमचं जीवन उघड्यावर पडणार आहे मग तुम्ही जरा विचार करा आमचा जीवनाचा विचार करा पण खरं सांगू जे साधुत्वाला पोचलेली माणसं असतात ना ज्यांनी परमात्म्याशी एकरूप केलेलं असतात ना ती माणसं कशाचाच विचार करत नाहीत ती माणसं फक्त देवाचा विचार करत असतात नाहीतरी आपल्या जीवनातलं कर्तव्यच ते की देव आपलासं करून घेणं बरोबर आहे की नाही तो देव आपला झाला की त्याच्याशिवाय जीवनात समाधान कधी प्राप्त होणार नाही आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विण जीवा सुख नोहे तेने विण जीवा सुख नोहे रती माईके दुखाची जणती ए रती माईके दुखाची जणती ए रती माईके दुखाची जणती रते मालिके दुःखाची जनाती रते मालिके दुःखाची जनाती रते मालिके दुःखाची आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा देव आपला असं करून घ्यायचा तेने विना जीवा सुख नो हे त्याच्याशिवाय जीवनात सुख मिळणार नाही त्याच्याशिवाय जीवनात समाधान कधी मिळणार नाही परमात्मा आपला असं करून घेतलं की समाधान मिळतं विठ्ठल पंतांनी सांगितलं रुक्मिणी मला नाही मला प्रपंचाबद्दल तू कितीही काही सांग मला ऐकून घ्यायचं नाही कारण माझं मन ते मान्य करत नाही ना मनानं एखादी चूक एखादी गोष्ट मनानं मान्य केली पाहिजे मन ज्या दिवशी मान्य करतं ना आपलं चुकलंय त्या दिवशी माणूस मनातून खचतो हे लक्षात ठेवा पण तुम्ही काही म्हणता लोकांनी पण मन जर म्हणत नसेल ना तर काय नाही काय आपण काय असं काही वागलो का आपलं असं काही केलंय का डरते वो लोग है जो पाप करते है घाबरत असतात ती जी पाप करत असतात ज्यांनी ती गोष्ट कधी केलेलीच नसते ना त्यांना घाबरायची काही बोला की घाबरायची काही गरजच नसते काय गरज आहे घाबरायची विठ्ठल पंतांचं मन मान्य करत नव्हतं विठ्ठल पंतांनी सांगितलं रुक्मिणी तुझ्या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी मला हे मान्य होत नाही मला प्रपंचाचा विचार करायचा नाही यांचं दोघाचं बरंच वेळ चाललं आणि मग झोपले सकाळ झाली पहाटे 4लाच विठ्ठल पंत उठले पहाटे 4ला आणि विठ्ठल पंत म्हणले रुक्मिणी मी येऊ का म्हणजे जाऊ का बरोबर आहे का नाही रुक्मिणीच्या डोक्यातच नाही रुक्मिणीला वाटलं इंद्रायणीला स्नान करण्याकरता चालले असतील पहाटे 4ला एवढाच हा शब्द आला हा या एवढाच पडत्या फळाची आज्ञा मानली आणि या म्हणले या एका शब्दावर विठ्ठल पंत निघाले नीट काशीला रामानंद सरस्वती नावाचे एक साधू आहेत त्या रामानंद सरस्वती नावाच्या साधूच्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी गेले आणि आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की इथले मालक म्हणले रामानंद सरस्वतीचा आश्रम आहे म्हटले संन्यास दीक्षा देतात का म्हटले होय संन्यास दीक्षा देतात मला संन्यास घ्यायचा आहे मला काय घ्यायचं आहे संन्यास तुमचं नाव काय त्यांनी सांगितलं माझं नाव चैतन्य आहे काय नाव सांगितलं
चैतन्य, खोटं नाव सांगितलं. माझं नाव चैतन्य आहे आणि मला तुमच्या आश्रमात राहून संन्यास दीक्षा घ्यायची आहे. मला मुलबाळ नाही, मला पत्नी नाही, मला कोणी नाही. खोटं बोलले. गुरुला खोटं बोलायचं नसतं, लक्षात आलं का नाही? पण खोटं बोलले कारण गुरुदेव असतात ना. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, हे सगळं गुरु असतं ना. गुरुला खोटं बोलायचं नसतं. आणि हे गुरुला खोटं बोलले, मी संन्यासी आहे, मला कुणीच नाही आणि तुम्ही एक काम करा, मला संन्यास द्या. आणि मग विठ्ठलपंताला चैतन्य नावानं रामानंद सरस्वतींनी काय केली? संन्यास दीक्षा दिली. आता फार गोड आहे, रामानंदाने विठ्ठलपंतांना संन्यास दीक्षा दिली. पण संन्यास दीक्षा घेतल्याच्या नंतर हा एवढे चॅप्टर होते, लवकरच गुरुची जवळीक साधली आणि गुरुला आपल्या काबीज केलं. म्हणजे गुरूंचा विश्वास संपादन केला. सगळ्यात महत्त्वाचं, लग्न झालेल्या नवीन स्त्रीनं सुद्धा अगोदर घरातल्या सगळ्या लोकांचा विश्वास संपादन करावा लागतो. विश्वास संपादन केला, तुम्ही कारले मीठ एकत्रित करून जरी दिलं तरी सासू म्हणते लय हाताला चव आहे माझ्या सोनाच्या, लय. पण अगोदर विश्वास संपादन करावा लागतो. आणि तुम्ही किती बी सुग्रण असा, बरोबर आहे का नाही, पण तुम्ही जर सासूचा विश्वास संपादन नाही केला तर काहीतरी चूक मात्र रोज सासू काढल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं विश्वास संपादन करावं लागेल. मग विश्वास संपादन यांनी केला कारण सगळ्यात मोठी किंमत विश्वासाला आहे ना, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून सांगितलं विश्वास संपादन केला. कथा लक्षात राहील तुमच्या. कुणी? विठ्ठलपंतांनी. कुणाचा? माझ्या आज्याचा. कुणाचा? मग सांगा की. रामानंद सरस्वतीचा. रामानंद सरस्वतीचा विश्वास संपादन केला. आणि विश्वास संपादन केल्याच्या नंतर माझा वर्षाला एकदा मंदिरात जातोय, लक्षात आलं का नाही. विश्वास संपादन केला आणि विश्वास संपादन करून रामानंदाने त्या आश्रमाची सगळी जिम्मेदारी सगळी जिम्मेदारी विठ्ठलपंतावर सोपवली. सांगितलं चैतन्य, नाव चैतन्य सांगितलं होतं ना, चैतन्य आता एक काम कर, हा आश्रम तू सांभाळायचा, आता उत्तराधिकारी तूच माझा. एक काम करायचं, आश्रम तू सांभाळ, आता मी तीर्थयात्रेला जातो. ध्यानात बसले का आता तुमच्या? म्हणून विठ्ठलपंत आश्रम सांभाळायला थांबले आणि रामानंद सरस्वती तीर्थयात्रेला निघाले. आता कथा थोडे बदला. आता इकडे हे निघाले, पण इकडं विठ्ठलपंत स्नानाला चालले म्हणून गेले होते ना. पण रुक्मिणी मातेनं बरेच दिवस वाट बघितली, पण विठ्ठलपंत काही यायला तयार नाहीत. असं म्हणतात आई की 12 वर्ष विठ्ठलपंत आले नाहीत. 12 वर्ष. किती वर्ष? 12 वर्ष. अरे माऊलीला तर लोकांनी त्रास दिलाच, पण माऊलीला जन्माला घालण्यासाठी माऊलीच्या मायबापाला लई त्रास सहन करावा लागलाय. एखादा महात्मा सहजासहजी नाही जन्माला येत आई, नाही जन्माला येत. त्याच्या जीवनात काहीतरी त्रास असतो. किती त्रास बघा ना. बिगर नवऱ्याची, नवरा असताना कुठेही माहीत नाही 12 वर्ष रुक्मिणी माता आळंदीत राहिली. काय केलं माहिती? काय केलं माहिती? माऊलीच्या मंदिराच्या समोर एक सोन्याचा पिंपळ आहे. महाराजांनी त्याचं वर्णन केलंय, ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे त्यांचा अधिकार काही सामान्य नाही. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाचे हे द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाचे हे द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. आंगी ऐसे बळ रे दाबोले, आंगी ऐसे बळ रे दाबोले, करील ते काय नोये माराम, 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 नोये माराम. वा किती गोड आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. सोन्याचा पिंपळ म्हणजे काही सोन्याचा नाही. सोन्याचा असतात लोकांनी, तिथं काही ठुल नसतं. सोन्याचा नाही, सुवर्ण पिंपळ या शब्दाचा अर्थ आहे सुखाचा पिंपळ.
कशाचा पिंपळ? सुखाचा. कारण तिथं गेलं की ते सुखाचा पिंपळ आहे. म्हणून महाराजांनी म्हटलंय ना, त्याचं शेवटचं चरणच आहे, तुका म्हणे येथे सुका काय उने राहे समाधाने चित्ताची. म्हणजे माऊलीच्या मंदिरात गेलं की समाधान प्राप्त होतं. म्हणून तो पिंपळ कशाचा पिंपळ म्हटलंय? सुवर्ण पिंपळ, सोन्याचा पिंपळ असं त्याला नाव आहे. मग तो सोन्याचा पिंपळ जो होता सुवर्ण पिंपळ, रुक्मिणी मातेनं सिद्ध बेटातून यावं, कुणाला बोलायचं नाही, काय नाही काय नाही काय नाही. खरं म्हणजे नवरा नसणाऱ्या बाईला फार सावधच राहावं लागतंय, बरोबर आहे की नाही? फार सावध राहावं लागतंय. मग कुणाला बोलायचं नाही, काय नाही काय नाही. सरळ आळंद मंदिरात यायचं सिद्धेश्वराच्या, आणि सिद्धेश्वराच्या मंदिरात येऊन त्या मंदिरातला जो समोरचा वृक्ष होता ना, त्या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या. रोज 108 प्रदक्षिणा करायच्या. किती? 108, बरोबर आहे का नाही? 108 प्रदक्षिणा करायच्या. तुम्हाला हे माहिती आहे, एक प्रदक्षिणा झाली की एक तांदूळ ठेवायचा. किलोभर नाही, एक तांदूळ. रोज जेवढ्या प्रदक्षिणा होतील ना, तेवढ्याच तांदळाचा भात शिजवायची, जगण्यापुरतं खायची. जमन का आपल्याला? होय, आपल्याला जमन का? हां, आपला नवरा उठायच्या आधी 3 प्लेट पोहे हाणलेले असतात आपण, झोपेतून उठायच्या आधी. आणि उठा की तुम्हाला पोहे केले, तूच 9 प्लेट खाल्ले त्याला म्हणून. लक्षात यायला लागलंय का बोलणं? कळायला लागलंय का? आपण म्हणतो नुसतं आपलं त्यांच्याशी जगणं कसं शक्य सांगा बरं? एक तांदूळ. माझा नवरा जर घरी नाही ना, तर मी चांगलं कसं खाऊ? नाही ना खाऊ शकत मी चांगलं. कारण मी ज्याच्यासाठी माझं जीवन आहे. तुमच्या काही या सुशिक्षित लोकांचा मला राग येतो कधी कधी. सुशिक्षित शिकलेल्या स्त्रिया, आपल्याला नवरा आहे आणि नवऱ्याच्या दबावात आपण राहायचं असतं हे विसरूनच गेल्यात हो. विसरूनच घ्या. त्यांना माहीतच नाही की बाईनं नवऱ्याच्या दबावात राहायचं असतं. तर नवऱ्याला दबाव ठेवू द्या. हीच तुम्हाला जरी गोड वाटत असलं, तुम्हाला जरी बरं वाटत असलं, मजबुरीनं नवरे जरी दबावात राहत असले, तर ही खरं नाही बघा, ही बरं नाही बघा, बरोबर आहे का नाही? ही चांगलं नाहीच. तुम्ही काही म्हणा, कसं म्हणा, कसं आपला येडा जरी असला तर ते सांगेल तसं वागायचं असतं त्याचं. आणि अहो, एक काळ होता, मी बीड जिल्ह्यातला आहे, म्हणजे छोट्या खेड्यातला एक सोनीमा नाव छोटंसं खेड आहे. त्या खेड्यामध्ये आमच्या गावात ऊस तोडणीला जाण्याची जास्त प्रथा आहे. ऊस तोडणीला लोक ऊस तोडायला जातात, दिवाळीच्या टायमाला जातात आणि मे महिन्यात येतात. तर तुम्हाला सांगतो, एखाद्या वेळेला त्या बाईचा नवरा जर ऊस तोडायला गेला आणि काही कारणामुळे बायको जर घरी राहिली ना, त्या 6 महिन्यात त्या बाईनं पदर पडू देतच नाही. पण कुणा 4 माणसासुद्धा ती बाई येत नाही. तिला म्हणलं ना, का हळदी कुंकाला आमच्या इथं नाही, आमच्या पप्याचा बाप्पा नाहीत ना इथं आता, त्याच्यामुळे मला जमायचं नाही. काळ बदललाय, जमाना बदललाय, पहिल्यासारखं आता काही राहिलेलं नाही. आता बघा, माझ्याकडे लक्ष द्या. नाही ना, तिला म्हणायचे सिद्धोपंत म्हणजे अगं काही खा रुक्मिणी. नाही ना, ज्यांच्यासाठी माझं जीवन समर्पित ज्यांना केलेलं आहे ना, ते कुठं आहेत हे जर मला माहीत नसेल तर मी चांगलं चुंगलं खाऊ शकत नाही. हां, ते सुखात आहेत हे जर मला कळालं तर मी जेवण करील. पण नाही, आता मी जगण्यासाठी खाते, जगण्यासाठी खाते, खाण्यासाठी जगत नाही, जगण्यासाठी खाते. मग त्या तांदळाचा भात करून रुक्मिणीनं खावा आणि आपलं जीवन कडीला कसं तरी काढावं, जीवन जगावं, जसं आहे तसं जीवन आपलं जगावं. रोज प्रदक्षिणा. अशा किती प्रदक्षिणा झाल्या त्या माहिती तुम्हाला? 1.25 लाख. तुम्ही जर आता गेलात ना त्या आळंदीत, कधी आठवा, त्या आळंदीत माऊलीच्या मंदिराच्या तिथं जे आहे ना, तिथं लिहिलेलंच आहे, या सुवर्ण पिंपळाला संत ज्ञानेश्वर महाराजाच्या आईनी 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या. आपल्याच्यानं तेवढ्या होत नाहीत म्हणून आम्ही 5 करीत असतो, बरोबर आहे. 5 प्रदक्षिणा करायच्या आणि चलत राहायचं पुढं दर्शन घ्यायचं वेदाचं. म्हणजे लक्षात आलं का सांगायला लागलो मी? एवढा त्याग करावा लागतो. माऊली विनाकारण जन्माला नाही आले. चांगले लेकरं जन्माला येण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये सुद्धा मोठा त्याग असाय पाहिजे. त्याग असल्याशिवाय चांगले लेकरं जन्माला येत नाही येत. मग वाईट लेकरं का जन्माला येतात? आपल्या जीवनात त्याग नसतो, त्याच्यामुळे वाईट लेकरं जन्माला येतात. चांगले लेकरं जन्माला येण्यासाठी मायबापाला सुद्धा त्रासच होतो. बघा ना, हा किती त्रास आहे आईला, रुक्मिणी मातेला किती त्रास आहे. रोज प्रदक्षिणा, रोज प्रदक्षिणा. मग इकडली कथा बाग रोज रडायची, रोज रडायची. काय करणार, पण पर्याय काही नव्हता ना. रोज रडायची आणि देवापुढं, देव पाण्यात ठेवायची, देवाला हात जोडायची आणि देवापुढं बसून तासन तास म्हणायचे, देवा जिथं असतील ना मालक तिथं सुखात ठेव रे बाबा. कुठे पण सुखात असतो.
सुखात असले पाहिजे आणि एक आनंदाची बातमी माझ्या कानावर आली पाहिजे की ते सुखात आहे. तेव्हा ही व्यवस्था नव्हती, नाही फोन नाही, काही नाही, काय नाही, कुठे आहेत काय माहीत नाही, पत्राची व्यवस्था त्या काळात तर पत्राची सुद्धा व्यवस्था नसेल, बरोबर आहे का नाही, काहीच नव्हतं. आणि मग ऐका माझं, मग काय करावं, काय कुठे असू दे बाबा, माझे मालक जिथं असतील तिथं सुखात असू दे देवा. इच्छा एकच आहे, मालक सुखात असले पाहिजे. रडायची, देवाच्या पुढं दिवा लावायची, देव पाण्यात ठेवायची, मोठमोठ्यानं रडायची, पण सांगता कोणाला येत नव्हतं ना. एके दिवशी मंदिरात गेली प्रदक्षिणा घालायला आणि प्रदक्षिणा घालायला मंदिरात गेल्याच्या नंतर ऐका ना, रामानंद सरस्वती तीर्थयात्रा करत 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 आळंदीला आले. लक्षात यायली कथा. रामानंद सरस्वती आळंदीला आले आणि रामानंद सरस्वती ज्या वेळेला आळंदीला आले त्यावेळेला आळंदीला आल्याच्या नंतर सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन त्या पायरीवर बसले. बसल्याच्या नंतर रुक्मिणी माता अन्य स्त्रिया तिथं गेलेल्या होत्या. सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन रुक्मिणी माताचा नित्यक्रम कोणता, प्रदक्षिणा. मग रुक्मिणी माता प्रदक्षिणा करायला लागली. तर प्रदक्षिणा रुक्मिणी माता करत असताना तेवढ्यामध्ये सगळ्या स्त्रिया त्या कुणीतरी साधू दिसतोय म्हणून त्यांच्या दर्शनाला गेल्या. ऐकायलात का, दर्शनाला गेल्या. आणि दर्शनाला गेल्याच्या नंतर की रुक्मिणीला असं वाटलं कुणीतरी महान. आपल्याकडे एक मन सांग का, जुनी मन, तुम्हाला माहिती की नाही माहीत असली तर हो, म्हणा नसली दुखण्याची माय येडी असती. तुम्ही ऐकलेली का म्हण, ही दुखण्याची माय येडी असती हो. ती कुणी म्हणलं ना इथं गेलं की दुखणं राहतंय, माणूस तिथं जातेच बरोबर आहे. त्याला विचारलं तुम्ही इथं कशाला आला, तिथं काय गुण येत आहे का, महाराज आता काय करावं, दुखण्याची माय येडी असते ना, बरोबर आहे का नाही. रुक्मिणीला वाटलं कुणीतरी महात्मा दिसायलाय, चला आपण जाऊ, बरोबर आहे का नाही. चला आपण, अहो तुमच्या दारात भिक्षा मागण्याकरता जरी आले ना तरी तुम्ही त्यांना विचारतात, होय व आमच्या पप्प्याच्या बापाचं बरं होईल का हो, कसं होईन हो म्हणतात का नाही सांगा. मग ते बी चॅप्टर असते, मग 2 भाकरी करून द्या. लक्ष द्यायला लागले का नाही. आणि मग ते सांगते त्यांच्या पद्धतीने त्यांचं चाललेलं असतं, बरोबर आहे. आता इकडं लक्ष द्या माझ्याकडं, मग तुमच्या लक्षात येईन, परफेक्ट लक्षात येईन आता. आणि मग रुक्मिणीने विचार केला आपण जाऊ दर्शनाला. सगळ्या बायका पडत होत्या, सौभाग्य होती भो, सौभाग्य होती भो, सौभाग्य होती भो, सौभाग्य होती भो, आशीर्वाद. रुक्मिणी पाया पडली आणि तिच्या डोळ्यातला पाण्याचा थेंब त्या ठिकाणी रामानंदांच्या पायावर पडला. तर गप्पुनी शब्द चेंज झाला. सौभाग्यवती म्हणायचं, अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा शब्द गेला. लक्षात आलं का नाही, अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा शब्द गेला कीच लगेच दुसऱ्या डोळ्यातून खळकन पाणी आलं. एका डोळ्यातून येत होते आनंदाचे अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यातून येत होते दुःखाचे अश्रू. लक्षात आलं का नाही, आनंदाश्रू वेगळे दुःखाश्रू वेगळे, आलं लक्षात. आणि मग विचारलं विठ्ठलपंतांनी अर्थात रामानंदानी, रडायला काय झालं, कोण आहेस तू मुली, माझ्या मुलीसारखी आहेस. बाबा मी इथले प्रसिद्ध ब्राह्मण सिद्धोपंतांची मुलगी आहे. लक्षात येतं माझं मुलगं, हां. आणि मग माझं लग्न झालं आहे, पती 12 वर्ष झालं माझे पती मला सोडून गेलेत, कुठे गेलेत माहीत नाही. बाबा तुम्ही तर आशीर्वाद दिला, अष्टपुत्र या जन्मातला का पुढच्या जन्मातला हो, ऐकायलात ना, या जन्मातला का पुढच्या जन्मातला हो बाबा आशीर्वाद. डोळे भरून आले. कसा आहे ग तुझा नवरा, वर्णन केल्याबरोबर त्यांच्या मनात चमकलं की हे वर्णन सगळं चैतन्याचंच दिसतंय. नवीन विद्यार्थी आपल्याकडे आलाय, हा चैतन्याचंच हे वर्णन दिसायला लागलंय. अर्ध्यावरच तीर्थयात्रा थांबवली आणि आश्रमात आले. ऐका ना, गुरुजी लवकर तीर्थयात्रेनं आलेत. विठ्ठलपंताच्या काळजाचे ठोके वाढायला लागले आणि तेवढ्यात विठ्ठलपाचे गुरुजीने हाक मारली, चैतन्या इकडे ये. गुरुजींचा आवाज बदललाय. त्यार्थी आता काहीतरी झालंय. लगेच भेद विठ्ठलपंत त्या गुरुजींच्या समोर बसले. काय गुरुजी तुझं नाव काय. आता तर पक्क पटलं, गुरुजी एवढ्या लवकर विसरलात, माझं नाव चैतन्य. खरं सांगा तुमचं खरं नाव काय. आता मात्र विठ्ठलपंतांना कळालं की आपलं भांड फुटलंय, काहीतरी उघडं पडलंय. सांगितलं गुरुजी माझं खरं नाव विठ्ठलपंत आहे. मग सगळा इतिहास घडलेला सांगितला. तुला एक त्या ठिकाणी पत्नी आहे हो, आळंदी हो. मग का रे, काय संन्यास घेतलास. गुरुजी
प्रपंचाला वैतागलो होतो. प्रपंच मन मान्य करत नव्हतं ना प्रपंच करावं म्हणून गुरुजी संसार संसारातून त्या ठिकाणी सुटका करून या ठिकाणी मी संन्यास दीक्षा घेतलेली गुरुजी, संन्यास दीक्षा. त्यावेळेला गुरुजींनी सांगितलं, चैतन्य असं नाही, कोण्या तरी एखाद्या मुलीचा प्रपंच उघड्यावर आणून तू संन्यासी होऊ शकत नाही. तू कितीही संन्यासी होऊन परमार्थ केलास तरी तुझी पत्नी तिकडं रडते, तुझी पत्नी त्या ठिकाणी तुझ्या विरहानं रडते. तुझी पत्नी जर एवढी विरहानं रडत असेल तर तुला संन्यास घेता येणार नाही. मग गुरुजी काय करू? रामानंदांनी सांगितलं, विठ्ठला माझी आज्ञा, माझा आदेश, म्हणून तू एक काम कर. म्हटले काय? तू आता जा आणि तू जाऊन त्या ठिकाणी पुन्हा ग्रस्ताश्रम स्वीकार, पुन्हा ग्रस्ताश्रम स्वीकार. गुरुजी जमल, मी माफ करतो तुला. बरोबर आहे की नाही? गुरुजी माफ करा, बरं चुकलं, करा क्षमा, अपराध महाराज तुम्ही सिद्ध, आम्हाला माफ करा. आणि मग विठ्ठलपंतांनी गुरुजींची आज्ञा शिरसावंद्य मानली आणि गुरुजींची आज्ञा शिरसावंद्य मानून विठ्ठलपंत कुलकर्णी त्या ठिकाणी काशीहून निघाले, आळंदीला आले. ऐका ना, विठ्ठलपंत आले, विठ्ठलपंत आले, विठ्ठलपंत आले, असे चर्चा सुरू झाली ना. ग्रंथकारांनी असं वर्णन केलं, महिपती महाराजांनी म्हणतात, रुक्मिणीला किती आनंद झाला माहिती? एखाद्या भिकाऱ्याला राजगादी मिळाल्याच्या नंतर जेवढा आनंद होतो ना, तेवढा आनंद 12 वर्षाच्या नंतर आपले मालक आल्याच्या नंतर त्या पत्नीला झाला. लक्षात आलं का नाही माझं बोलणं? अहो पत्नीला झाला, लोय आनंद होतो महाराज. जी खरी पतिव्रता स्त्री ना, नवरा जर आपला दिसला ना, तिचं सगळं दुःख हलकं होतं, दुःख हलकं होतं. पण नवऱ्याचा ज्याला इट आलेला आहे ना, नवरा आल्याबरोबर थोबाड पाडून बसतात, नवरा गेला की हे मम्मी लगे व्हिडिओ कॉल करतात. पण नवऱ्याचं दुःख वाटतं त्यांना. ही अशी संस्कृती टिकली नाही पाहिजे, ही संस्कृती बाजूला काढली पाहिजे. खूप आनंद वाटला, खूप आनंद, खूप आनंद. आणि मग आनंदाच्या भरामध्ये आपले काय, आपला सगळं आनंदात मालक आले, मिठी मारली असती, संस्कृती सोडली नाही. हा संस्कृती नाही. 12 वर्षानं मालक आले, मिठी नाही मारली अण्णा, मिठी नाही मारली. काय केलं माहिती? पाणी आणलं आणि पाणी आणून मालकाचे पाय धुवून ते पाणी पिली. चरित्रात फार सुंदर लिहिले. पाय धुतले, पाय धुवून ते तीर्थ घेतलं. मालक माझ्यावर कृपा केली, माझं जीवन धन्य झालं. तुम्ही 12 वर्षाच्या नंतर का होईना तुम्ही आलात माझ्या जीवनात. पत्नीच्या जीवनात, स्त्रीच्या जीवनामध्ये पतीशिवाय तिच्या जीवनाला धन्यता कधीच प्राप्त होऊ शकत नाही. होऊ शकतं का सांगा बरं मला? धन्यता कधीच नाही. खरी धन्यतेला पात्र ती स्त्री आहे जिच्या जीवनामध्ये तिचे मालक आहेत. लक्षात आलं का नाही? तिचा नवरा आहे, तिचा नवरा जर असेल तर तिच्या जीवनाला किंमत आहे, नवरा नसले तिच्या जीवनाला किंमत नाही ना. नाथांचं एक प्रमाण सांगतो, कुंकवा नाही ठाव मने मी आहेव. कुंकू कपाळाला नसलं ना तर तुम्ही आहेवपणाचा कितीही आकार आणला तरी तुम्ही आहेव होऊ शकत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी डोक्यातून काढून टाका. हे शक्य नाही, तुम्हाला हे जमणार नाही. म्हणून आपल्या नवऱ्यावर प्रेम करायला शिका, आपल्या नवऱ्यावर प्रेम करायला शिका. दुसऱ्यावर नका प्रेम करत बसू. नाही कुणावर प्रेम करत बसू नका. कुणी नाही प्रेम करत. अरे एखादी दुसरी स्त्री तुमच्यावर प्रेम करत असेल तर मला असं वाटतं ती तिच्या नवऱ्यावर प्रेम करू शकत नाही, ती तुमच्यावर काय प्रेम करणार आहे? तुमच्यावर काय प्रेम करणार आहे? प्रेम काही नाही या जगामध्ये, कोणी करू शकत नाही. हे सगळं करू शकतात. एक पत्नी आपल्या नवऱ्यासाठी करू शकते आणि एक आई आपल्या मुलासाठी करू शकते. आला लक्ष द्या माझ्याकडं, आता लक्ष द्या माझ्याकडं म्हणजे कळेल. आणि मग विठ्ठलपंत आले, आनंद वाटला आणि आनंदाच्या भरामध्ये प्रपंच चालू लागला. प्रपंच आनंदानं चालला आणि प्रपंच चालल्याच्या नंतर 2 वर्षाच्या कालावधीच्या नंतर त्या ठिकाणी रुक्मिणी माता गर्भवती झाल्या आणि गर्भवती झाल्याच्या नंतर पहिला मुलगा त्यांच्या पोटी जन्माला आला. तो म्हणजे भगवान साक्षात त्या ठिकाणी सदाशिवाचा अवतार म्हणजे निवृत्तीनाथ महाराज जन्माला आले. सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा
सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार. पहिला मुलगा जन्माला आला निवृत्तीनाथ महाराज. कोण? साक्षात महादेवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. पहिला मुलगा. अजून निवृत्तीनाथ गेले, पुन्हा ज्ञानोबर आहे, सोपान काका मुक्ताबाई हे जन्माला यायचे. पण यांच्या जन्माची कथा पुढच्या भागात सांगतो. तर आपलं ताटबीट तयार करा आणि भाऊ सापडा, राख्या बिक्या बांधून घ्या आणि मग चांगल्या पद्धतीनं बघा काही मिळतंय का, गिफ्ट बिफ्ट काही मिळतंय का. आता बंद करा टीव्ही, बस झाला आता. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमानं टाळी वाजून भजन करा. ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय. पूर्वी जेव्हा आपल्याला समोर लोक भेटायचे तेव्हा आपण त्यांना रामराम करायचो. हे रामराम म्हणण्यामागे उद्देश काय, तर आपल्या मुखातून सतत नामस्मरण व्हावं. तसंच समोरचा व्यक्तीही आपल्याला नमस्कारासाठी रामराम असंच म्हणायचे. म्हणजेच आपल्यासोबत त्यांच्याही मुखातून नामस्मरण घडावं. आपणही या नामस्मरणामध्ये दंग होऊन जाऊयात आणि आजच्या भागामध्ये इथेच थांबूया. बघत रहा आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. स्पेशल पार्टनर गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. सगळ्यांना जय जय रामकृष्ण हरी.